मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. आता हा मुख्य देव जो आहे तो कसा आहे? तो त्रिकालाबाधित म्हणजे सत्य आहे, तो नित्य आहे आणि ह्या नित्या व्यतिरिक्त जे सगळं जे भासतंय ते अनित्य आहे, असा निश्चय बुद्धीचा होणं यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण आपण या ते देखे, देखत के ओळखे, म्हणे ते तत्व मी. तो चिदाभास मागे वळून बघतो, कारण त्याला पुढे आता काही शिल्लकच राहिलं नाही विचार करायला. त्याचं मन, बुद्धी, अंतःकरण नावाचा घटक शांत होऊन गेलेला आहे. आणि तो म्हणतो आता मी कुठे जाऊ? कारण बाहेरची धाव पूर्णपणे थांबलेली आहे. मग तो मागे वळून बघतो आणि तो म्हणतो, अरे हे तर माझं स्वरूप आहे. आणि तो त्या स्वरूपाशी काय होतो तर एकरूप होतो. श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. आज अंगारिकी चतुर्थी आहे. हा योगायोग आपण समजूया की आज शुद्ध ज्ञानाचा समास जो आहे तो अंगारिका चतुर्थीला आलेला आहे. समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे समर्थ म्हणतात, अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. जो आमच्या अज्ञानाचं काय करतो तर अज्ञान नाहीसं करतो, भ्रांत अवस्थेतून आम्हाला बाहेर काढतो आणि असा जो आत्मरूप गणपती आहे, जो बोधरूप गणपती आहे, जो आम्हाला शुद्ध ज्ञान जे आहे ते शुद्ध ज्ञान अनुभवात आणवून देतो, अशा गणेशालाही आज वंदन करूयात आणि या समासाला सुरुवात करूयात. दशक 5वा मंत्रांचा समास 6वा जो आहे तो शुद्ध ज्ञानाचा आहे. बघा, शुद्ध ज्ञान म्हटलं की अशुद्ध ज्ञान हा विरोधी शब्द लगेच आपल्याला आठवतो. आता अशुद्ध ज्ञान म्हणजे व्यवहारातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान हे जे सगळं असतं ते माहितीचं ज्ञान असतं. आता माहितीचं ज्ञान हे जाणीवेच्या प्रांतातलं असतं आणि शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान हे जाणीव नेणीवेच्या पलीकडे असतं. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. तर बहुधा ज्ञान समासामध्ये समर्थांनी अशुद्ध ज्ञानाचं म्हणजे माहितीचं जे ज्ञान आहे त्याचे जास्तीत जास्त प्रकार सांगितलेत. अगदी आपल्याला कंटाळा येईपर्यंत समर्थांच्या ओव्या ज्या आहेत, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. मागील सत्रामध्ये आपल्या आचार्य ज्या माधुरीताईंनी आहे अतिशय सुंदर पद्धतीने हा दोन्ही उपदेश लक्षण आणि बहुधा ज्ञान याचं निरूपण केलेलं आहे. कारण लौकिक जीवन समृद्ध होण्यासाठी या ज्ञानाची खूप मदत होते. आता समाजामध्ये आपलं एक स्थळ निर्माण होतं, पण आध्यात्मिक दृष्ट्या मात्र या ज्ञानाला फारसं महत्व नाहीये. मग खरं ज्ञान कुठलं? तर समर्थ म्हणतात, जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ, ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. आता खरं ज्ञान कुठलं? ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, म्हणजे आत्मज्ञान. जोपर्यंत प्रांजळ स्वरूपात अनुभवाला येत नाही, तर प्रांजळ याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट रीतीने, जे शब्दांनी पण अतिशय सुस्पष्ट ते कळलं पाहिजे आणि अनुभवात पण ते अतिशय सुस्पष्ट झालं पाहिजे. मग जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी केलेल्या सर्व खटपटी कशा आहेत तर निर्फळ आहेत. तोपर्यंत आपली लुडबुड कशामध्ये सुरू आहे? सगळी तर माहितीच्या ज्ञानामध्येच सुरू आहे. बघा, आपण विचार केला तर आजपर्यंत व्यावहारिक दृष्टीने मी खूप काही मिळवलेलं आहे. जसं एक माझं स्थळ निर्माण झालं, मी आता म्हटलं त्याप्रमाणे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, नातेवाईकांचे संबंध जोडलेले आहेत. आता ह्या सगळ्यांकडून आपल्याला सुख मिळतं का नाही हो? या सगळ्यांकडून मला सुख मिळतंय, पण ते सुख कसं आहे तर तात्कालिक आहे. आणि दुसरा दोष म्हणजे त्याच्यामध्ये असा आहे की जे मला आज सुखाचं वाटतंय ते उद्या मला वाटेलच असं नाही. म्हणजे कायमस्वरूपी सुख मला प्राप्त या गोष्टींपासून होऊ शकत नाही. सुख आलं आपल्या आयुष्यात की भरती येते आणि दुःख आलं की ओहोटी लागते. असं भरती ओहोटीने भरलेलं आपलं जे जीवन असतं. म्हणून समर्थ इथे म्हणतात की प्रांजळ ज्ञान मिळालं पाहिजे. आणि हे जर प्रांजळ ज्ञान मिळालं नाही तर हे सगळं जे आहे हे सगळं काय तर निर्फळ आहे. कितीही मला काहीही आयुष्यामध्ये मिळू देत, पण हे सगळं कसं आहे तर निर्फळ आहे. आणि म्हणून समर्थ हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं कंटाळा येईपर्यंत आपल्याला मागच्या समासामध्ये म्हणजे बहुधा ज्ञानामध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. कारण का तर हे जे माहितीचं किंवा व्यवहारातलं ज्ञान जे असतं ना, तेच ज्ञान आपल्या जाणीवेमध्ये असतं आणि हे ज्ञान जे असतं ते ह्या जगामध्ये असतं.
कारण आता समर्थ असं म्हणतात की दृश्य जगत हाच मुळी काय आहे तर तो भ्रम आहे. मग आता दृश्य जगतच जर भ्रम आहे तर त्यातली जी होणारी ज्ञान म्हणजे ही जी माहितीची ज्ञान आहेत ही पण कशी आहेत तर ही भ्रमात्मकच आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात हे ज्ञान होयसे भासे परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथे प्रकृतीचे पिसे समूळ व्हावं. मुख्य ज्ञान ते अनारिसे म्हणजे ब्रह्मज्ञान हे फक्त ज्ञान आहे आणि त्याचं ब्रह्मज्ञानाचं स्वरूप जे आहे हे या माहितीच्या ज्ञानांपेक्षा फार वेगळं आहे. मग आता इथे शिष्य विचारतोय समर्थांना की शुद्ध ज्ञान कसं आहे ते मला तुम्ही समजावून सांगा. समजावून कसं सांगा तर समाधान होईपर्यंत मला ते समजावून सांगा. आता शिष्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने समर्थांनी हे दिलेलं उत्तर जे आहे ते आपण सुद्धा समाधान होईपर्यंत समजावून घेऊयात. कारण का तर सुरुवातीला जेव्हा हा दासबोध अभ्यास वर्ग सुरू करायचं ठरलं तेव्हा त्याच्यामध्ये मुख्य जो विचार झाला तो हाच की संकल्पनांचं स्पष्टीकरण व्हावं. कारण ज्या संकल्पना शास्त्रशुद्ध जीव ही संकल्पना आहे. नंतर जगत, माया, ब्रह्म, ईश्वर ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत या स्वच्छ आणि स्पष्ट समजून घ्यायच्या. म्हणजे थोडा वेळ लागेल आपल्याला समास पूर्ण करायला. पण आता जो विचार सुरू झालेला आहे ग्रंथामध्ये त्या संकल्पना समजावून जर आपण अभ्यास करत गेलो तर अतिशय अभ्यासाला आपल्याला काय ते तर एक क्लॅरिटी येते विचारांना. आणि म्हणून संकल्पना समजावून घेण्याचं खूप महत्व आहे अभ्यासामध्ये. आता ही समर्थांची पहिलीच जी ओवी आहे या शुद्ध ज्ञान समासामध्ये त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. या ग्रंथारंभ लक्षणामध्ये श्री समर्थांनी जे निश्चय सांगितलेले आहेत ते संपूर्ण ग्रंथामध्ये कुठे ना कुठेतरी आलेले आहेत. आणि हे सांगताना शुद्ध ज्ञानाचा निश्चय असे जे समर्थांनी म्हटलेलं आहे सुरुवातीला. आता निश्चय म्हणजे काय? निश्चय कशाला म्हणतात तर संशयरहित ज्ञानाला समर्थ इथे निश्चय म्हणतायत. आणि हाच शुद्ध ज्ञानाचा निश्चय या समासामध्ये सांगितलाय. मग आता संशयरहित ज्ञान म्हणजे आपली निसंदिग्धता कुठेही राहता कामा नये. आणि असं ज्ञान जर आपल्याला अनुभवात यायचं असेल तर परोक्ष ज्ञान सुद्धा अतिशय व्यवस्थित समजावून घ्यावं लागतं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान विचाराला सुरुवात झालेली आहे इथे. पहावे आपणासी आपण यात दोन आपण आलेले आहेत. आपणासी हे साध्य आहे. आता साध्य काय आहे तर आत्मा आहे आणि आपण हा साधक आहे. तर साधक कोण आहे तर साधक हा जीव आहे. पहावे आपणासी आपण. मग पहावे असं तिथे म्हटलेलं आहे. आता काय पाहायचं आहे? पाहायचं आहे म्हणजे अनुभव घ्यायचा आहे की मी जीव नसून मीच आत्मा आहे. आचार्यांचं वचन आहे जीव ब्रह्मैव नापराहा. जीवच कोण आहे तर आत्मा आहे. तोच आनंद रूप आहे. कारण सत्य तत्व जे आहे ते एकच आहे. दोन नाहीयेत. पारमार्थिक सत्य जे आहे ते फक्त एकच आहे. आता आपल्याला काय वाटतं हो? जीव सत्य आहे वाटतं की नाही आपल्याला? कारण आत्मा सत्य आहे असं संत सद्गुरु शास्त्र सांगताय. पण त्याचा आपल्याला अनुभव मात्र नाहीये कारण ते आपल्या अनुभवात नाहीये. मग त्या शास्त्र आणि संत सांगतायत ठीक आहे असेल. पण आपल्याला आता काय वाटतंय तर कारण त्या जीवदशेचा जो आहे तो आपल्याला सातत्याने काय आहे तर तो अनुभव आहे. पण संत मात्र ठामपणे सांगतात, सद्गुरू मात्र ठामपणे सांगतात कारण ते त्या अनुभूतीमध्ये सातत्याने आहेत की काय तर आत्मा सत्य आहे. मग आता आपल्या दृष्टीने जर आपण विचार केला आपल्याला जीव सत्य वाटतोय. संत आत्मा किंवा ब्रह्म सत्य आहे आणि तेवढंच सत्य एकमेव अद्वितीय असं सांगतायत. मग आता एक तर जीव तरी सत्य असला पाहिजे किंवा आत्मा तरी सत्य असला पाहिजे. आता ह्यालाच काय म्हणतात मीमांसा करणं म्हणजे स्पष्टीकरण करणं. तर आपल्याला इथे दोन दिसतात. पहावे आपणासी आपण म्हणजे जीव आणि आत्मा. साध्य आत्मा आणि साधक जीव. मग आता दोन हे दिसतायत त्यांना एक कसं करायचं? शास्त्र सांगतं संत सांगतायत सत्य तत्व एकच आहे.
मग आता जर सत्य तत्व एकच असेल तर कोणीतरी काय असलं पाहिजे तर माईक असलं पाहिजे. आणि जे माईक आहे त्याने सत्य तत्वात एकरूप व्हायचं आहे. बघा हा जो सगळा विचार आहे ना शास्त्रशुद्ध, यालाच मीमांसा असं म्हणतात. आणि असं त्या मीमांसा करत करत म्हणजे स्पष्टीकरण करत करत आपल्या बुद्धीला पटवून घ्यायचं की काय आहे तर सत्य तत्व एकच आहे आणि बाकी सगळं काय आहे तर माईक आहे. मग जे माईक आहे त्यांनी सत्य तत्वामध्ये एकरूप व्हायचंय, कारण जे माईक आहे ते कायमस्वरूपी टिकत नाही आणि जे सत्य आहे ते कधीच नाही असं होत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, नासते विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. जे नाही ते आहे असं कधीच होत नाही आणि जे आहे ते नाही असं कधीच होत नाही. जे आहे सत्य तू सत्य तू सत्य तू, विठ्ठला तुकोबा म्हणतात, तू कसा तीनही काळात आहे, तीनही काळांना व्यापून आहे. पण आता कसं आहे की जे नाही तेच सत्य वाटणं यालाच अज्ञान असं म्हणतात. आता जे नाहीये खरं म्हणजे जे माईक आहे पण तरी मला काय वाटतंय तर सत्य आहे आणि त्यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीव सत्य वाटणं यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता दुसरा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की मग मी जीव आहे का नाही? अगदी बेसिक प्रश्न आहे बघा. मग आता मी जीव आहे का नाही? कारण आता आपल्याला अनुभव कशाचा आहे तर जीवदशेचा आहे. त्याचं उत्तर असं दिलेलं आहे शास्त्रकारांनी की प्राण आहेत त्यामुळे मी जीव आहे. जीवाची व्याख्याच शास्त्राने केलेली आहे की जीव प्राणधारणे. प्राणांना धारण करून जो येतो तो जीव. प्रारब्ध म्हणजे प्रारब्ध असेपर्यंत, आता हे प्रारब्ध देहाचं प्रारब्ध असेपर्यंत तो टिकतो आणि या देहाचे या जन्मातले भोग भोगण्याचं प्रारब्ध संपलं की तो काय करतो तर उदान वायूवर आरूढ होऊन या देहातून तो निघून जातो. मग हा जीव कसा आहे? तो येणारा आहे, टिकणारा आहे आणि जाणार आहे. पण तरी सुद्धा माझी पक्की समजूत आहे की नाही की मी जीव आहे. पण आता संत सांगतायत की तू कोण आहेस? तू जीव नसून तू ब्रह्म आहेस. बघा तुकोबांचा खूप सुंदर अभंग आहे. ते विठ्ठलाला असं म्हणतात, घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. तुकाराम महाराजांचं पांडुरंगाशी भांडण आहे बरं का. ते म्हणतात, तुझा उदारपणा काय आहे ते मला माहिती आहे. तू जीवभाव घेतल्याशिवाय ब्रह्मभाव देत नाहीस. आता हा जीवभाव द्यायचा आहे, इथे जीव द्यायचा नाहीये. तर हा जीव जो तादात्म्याने या संसाराशी म्हणजे देहादी प्रपंचाशी जो तादात्म्याने राहतोय, तो तादात्म्य भाव जो आहे तो नाहीसा करायचा आहे विचारांनी विचारांनी, तो सुद्धा संत विचारांनी, शास्त्र विचारांनी. आणि तो जीवभाव भगवंताला द्यायचा आहे. आणि जेव्हा आपण जीवभाव भगवंताला देऊ तो तेव्हा आपल्याला तो ब्रह्मभाव देतो. जीवभाव देता येतो कारण मुळातच काय आहे तर तो माईक आहे. बघा एका तारखेपूर्वी मी नव्हते, आज तुमच्याशी मी बोलतेय आणि एका तारखेपूर्वी मी नक्की नसणार आहे. मी माझ्याबद्दल बोलते बरं का, बाकीच्यांचं मला माहिती नाही. मग एका तारखेपूर्वी मी निश्चित काय आहे तर नसणार आहे. मग आता काय आहे तर जन्म जरा आणि मरण आहे जीवाला. म्हणजेच काय आहे तर तो माईक आहे. आणि जे सत्य तत्व जे आहे ते अज आहे, अजर आहे आणि अमर आहे. म्हणून जीव कसा आहे तर मिथ्या आहे. मग जीवानेच जीवाची समजूत घालायची की मी जीव नसून मी ब्रह्म आहे. सहा अहम. पण परमार्थामध्ये जीव ही संकल्पना जी आहे ती व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून घ्यावी लागते. डॉक्टर काका म्हणतात की जीवाच्या समोर मडकं धरून चालायची वेळ आली तरी लक्षात येत नाही की काय गेलं, जीव गेला का आत्मा गेला. आणि म्हणून जीव ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा शास्त्रकारांनी एक सिस्टीम बसवून दिलेली आहे. ती सिस्टीम माहिती करून घ्यायची. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट आणि फॉरगेट द सिस्टीम. एकदा हे सगळं छान माहिती करून घेतल्यानंतर ते साधनेमध्ये वापरायचं आणि साधनेमध्ये वापरल्यानंतर त्याच्यापासून जो रिझल्ट मिळतो तो रिझल्ट घ्यायचा आणि सिस्टीम मात्र विसरून जायची. आणि ही जी सिस्टीम आहे म्हणजे जीव नावाची संकल्पना जी आहे ही आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. बघा जीव या संकल्पनेमध्ये 3 घटक आहेत. एक आत्मा, दुसरी बुद्धी आणि तिसरा आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश. या तिन्हींना मिळून जीव असं म्हणतात. बघा मला कल्पना आहे की थोडंसं ऑनलाईन
च्या माध्यमातून जेव्हा प्रवचन केलं जातं तेव्हा थोडंसं, कारण हे प्रयोगाने जर आपण दाखवलं तर समजायला सोपं जातं. पण तरी हळूहळू जर आपण समजावून घेतलं आणि विचार करत गेलो तर आपल्या समोर हे बरोबर काय येईल तर लक्षात येईल की मी जी काय सांगतेय ती. कारण अवघड काही नाहीये. थोडी आपल्याला ही पारमार्थिक परिभाषा जी असते ती थोडी परिचित नसते किंवा अशा संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला समजावून कसं म्हणजे सांगणं आणि समजावून घेणं हे दोन्ही कसं असतं थोडं अवघड वाटतं. पण तरी परत 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 तेच तेच ऐकलं तसं समजावून घेतलं त्या पद्धतीने तर अवघड काहीही नाहीये. आता बघा आत्मा आपल्या सगळ्यांना माहितीये की जो आत्मा आहे, जो काय आहे तर अरूप आहे, अनाम आहे. नंतर बुद्धी आणि आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश या तिन्हींना मिळून काय म्हणतात तर जीव असं म्हणतात. अगदी सावकाश सावकाश आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. कारण आता ही मूळची बुद्धी जी आहे ती कशी आहे? पंचीकरणाचं शास्त्र सांगतं की ती अग्नितत्वाची आहे. नंतर अतिशय अग्नितत्वाची असल्यामुळे ती अतिशय शुद्ध आहे, स्वच्छ आहे आणि ती सत्वगुणाची आहे. आता उदाहरण म्हणून एक काचेचा पेपरवेट डोळ्यासमोर आणा. अगदी स्वच्छ, त्याच्यावर डिझाईन वगैरे काही नाहीये. असा काचेचा पेपरवेट जो पारदर्शक असतो, त्याला आरपार दिसतं. तो कसा आहे तर तो अतिशय स्वच्छ आहे. त्याला आपण बुद्धी म्हणूयात. अगदी त्याचप्रमाणे बुद्धी कशी आहे तर अतिशय स्वच्छ आहे आणि अतिशय स्वच्छ असल्यामुळे आत्म्याचं म्हणजे कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब घेण्याचं सामर्थ्य त्या बुद्धीमध्ये आहे. तर आपण थोडं समजावून घेऊ की ते प्रतिबिंब म्हणजे काय. जसं आरशामध्ये आरशासमोर जर मी उभी राहिले तर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं तसा अर्थ इथे आहे का तर तसा अर्थ इथे नाहीये. बघा पारदर्शक काचेचा पेपरवेटच्या शेजारी जर एखादी बॅटरी आपण ऑन करून ठेवली म्हणजे आपण ज्याला बॅटरी म्हणतो सेलची बॅटरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती बॅटरी जर आपण पारदर्शक पेपरवेटच्या समोर ठेवली तर तो बॅटरीचा प्रकाश जो आहे तो संपूर्ण पेपरवेटमध्ये काय होतो तर तो फाकतो. कारण तो मुळातच कसा आहे तर पारदर्शक आहे आणि तो स्वच्छ आहे. असा त्या पेपरवेटमध्ये जो हा फाकलेला बॅटरीचा जो प्रकाश आहे त्याला प्रतिबिंब असं आहे. आता बॅटरी हे कुणाचं आहे? बॅटरी आपण काय समजू तर आत्मा समजू. आत्ता आपली हे उदाहरणासाठी म्हणून बॅटरी म्हणजे आत्मा आहे. आता आपण जर विचार केला तर आपल्या देहामध्ये असा आत्मा ठराविक ठिकाणी, बुद्धी ठराविक ठिकाणी असं काही आहे का हो मन ठराविक ठिकाणी असं नाहीये. हा जो आत्मा आहे हा शरीरभर संपूर्ण व्यापून आहे. अगदी नखशिखांत आहे. आणि बुद्धी पण काय आहे तर संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. आणि अत्यंत हे दोन्ही जवळ असल्यामुळे काय होतं तर आत्मचैतन्याचा हा ज्ञानरूप प्रकाश जो आहे तो शुद्ध असलेल्या बुद्धितत्वामध्ये फाकतो आणि या फाकलेल्या ज्ञान प्रकाशाला काय म्हणतात तर चिदाभास असं म्हटलेलं आहे. बघा चिदाभास म्हणजे चितचा आभास. सच्चित आनंद आपल्याला माहितीये शब्द. सच्चित आनंद कोणाला म्हणतो आपण ब्रह्मतत्वाला म्हणतो. मग हा त्याच्यामधलं जे चित आहे जे ज्ञानरूप तत्व आहे आता त्याचं काय पडतं प्रतिबिंब पडतं ज्याचा आभास पडतो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे चिदाभास चितचा आभास आणि म्हणजेच जीव चैतन्य. चिदाभास आणि जीव चैतन्य अशी दोन त्याला नावं आहेत. मग आता आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश तो चिदाभास. मग आता इथे मुक्त कोणी व्हायचं आहे तर चिदाभासाने मुक्त व्हायचंय म्हणजे जीवाने मुक्त व्हायचंय. आता तो बद्ध का झाला दुसरा विचार आहे त्याच्यामध्ये तर वासनेमुळे बुद्धी कशी झाली तर मलिन झाली. बघा आपल्या समोर अनेक वचन आहेत संतांची. संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी. नंतर वासना जी आहे की जन्मोजन्मीच्या वासना त्या बुद्धीमध्ये बसलेल्या असल्यामुळे ती बुद्धी मलिन झाली. म्हणजे आपण काय बघितलं मूळची बुद्धी कशी आहे तर अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. पण आता ती मलिन कशामुळे झाली तर वासनांमुळे ती बुद्धी मलिन झाली. मग आता इथे साधना साधना म्हणजे काय तर मलिन बुद्धी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला साधना असं म्हणतात. आता तो चिदाभास जो आहे तो बुद्धीमध्ये जो पडलाय आत्म्याचा प्रकाश तो पण चिदाभास कसा आहे तर तो मलिन आहे. कारण तो बुद्धीमुळे काय झालाय तर मलिन झालेला आहे. म्हणजे जीवाची बुद्धी कशी आहे तर मलिन झालेली आहे. मग ती मलिन बुद्धी स्वच्छ करण्याला
आता ती बुद्धी स्वच्छ कशी करायची, तर ती संत विचारांनी बुद्धी स्वच्छ करायची, श्री गुरूंच्या विचारांनी बुद्धी स्वच्छ करायची, शास्त्र विचारांनी ती बुद्धी स्वच्छ करायची. आणि अशी जेव्हा ती बुद्धी स्वच्छ होत राहते, बघा अजून एक उदाहरण डोळ्यासमोर सांगते, जर आरशावर खूप धूळ बसलेली असेल तर आपलं प्रतिबिंब दिसतं का त्या आरशामध्ये स्वच्छ? नाही दिसत. जर आरसा पुसला तर स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला अनुभवायला येतं. अगदी तसंच आहे की ही जी बुद्धी मलिन झालेली आहे, तर तो चिदाभास जो आहे त्याच्याभोवती अज्ञानाचं खूप जास्त आवरण आहे. आणि जशी बुद्धी आपण स्वच्छ करू संत विचारांनी आणि शास्त्र विचारांनी, तशी ती बुद्धी स्वच्छ होत जाते आणि तो चिदाभास पण कसा होतो तर शुद्ध शुद्ध व्हायला लागतो. कारण मुळात जीवदशा जी मिळालेली आहे ती वासनेमुळेच जीवदशा त्या जीवात्म्याला काय झालेली आहे तर प्राप्त झालेली आहे. आणि या वासनेमुळे तो चिदाभास जो आहे तो बुद्धीमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून तो स्वतःला करता समजायला लागला, भोगता समजायला लागला. बघा आता करता भोगता कोण समजतो? चिदाभास म्हणजे जीवात्मा. कळतं कोणाला? तर चिदाभासाला. चव कोणाला कळते? तर चिदाभासाला म्हणजे जीवाला. दिसतं कोणाला? तर चिदाभासाला म्हणजे जीवाला. मी दोन दोन सांगतेय कारण चिदाभास म्हणजेच जीवात्मा आहे. आत्म्याला दिसत नाही, आत्म्याला ऐकू येत नाही, आत्म्याला काय होतं तर काहीही कळत नाही, कारण तिथे काही नाहीच आहे. आत्म्याच्या इथे कर्तृत्व भोक्तृत्व नाही आहे, तो अकर्ता आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजीव आहे, अनेत्र आहे, असं उपनिषद त्याचं वर्णन करतं. मग जीवाला कळतं, जीवाला दिसतं, जीवाला ऐकू येतं, पण शास्त्र सांगतं की आत्म्याच्या सत्तेशिवाय जीवाला कळत नाही, जीवाचे कोणतेही व्यापार होत नाहीत. म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे आणि जीव जो आहे तो ज्ञानी आहे. म्हणजे जीव जो आहे आता ज्ञानाची वखवक कोणाला आहे तर जीवाला आहे. आणि ज्ञानरूप कोण आहे तर आत्मा आहे. मग जोपर्यंत जीवाची बाहेरची धाव थांबत नाही, ज्ञानाची वखवक थांबत नाही, तोपर्यंत तो अंतर्मुख होऊ शकत नाही. कारण बाहेरची धाव थांबल्याशिवाय, म्हणून समर्थ म्हणतात ना, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. त्यांनी कधीतरी आत डोकावून बघितलं पाहिजे. पाहावे आपणासी आपण. तू तुझं मूळचं स्वरूप बघ. हे मूळचं स्वरूप बघायचं असेल तर बाहेरची धाव जी आहे हे जीवात्म्याने थांबवली पाहिजे. आपलं काय अंतःकरण नावाचा घटक जो आहे तो शांत केला पाहिजे. म्हणून जीव ही संकल्पना समजावून घेऊन त्याचं साधनेत रूपांतर करणं खूप महत्वाचं आहे. बघा आता जीवाला म्हणजे चिदाभासाला जर आपल्या मूळच्या स्वरूपाकडे पाहायचं असेल आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर तो ज्या कारणांनी वेगळा झाला ती कारण त्याला दूर करावी लागतील. क्रोध कोणाला येतो? जीवाला येतो. मोह कोणाला? जीवाला आहे. जीव काय करतो तर ओरडतो. कोणावर ओरडतो? दुसऱ्या जीवावरती ओरडतो. कर्ता म्हणून जीव मिरवतो. मग कर्तेपणाच्या मोबदल्यात जर मिळालं नाही त्याचं भोक्तृत्व पण, तिथं दुःखी होतो. मी आणि कर्ता आणि भोक्ता ही कशी ट्रॅक्टर ट्रॉली सारखी जोडी आहे. मग आता आपल्याला शास्त्र आणि संत तेच सांगतात की रामाला कर्ता म्हण आणि रामाला सगळं काय करतो तू समर्पण करून टाक. बघा आता विचारांची साधना जी आहे ही 24 तास आहे संत संगतीमध्ये करण्याची. आणि विचारांप्रमाणे आचार जे श्रवण, मनन आणि निधिध्यासन जे आपण म्हणतो 24 तास साधना आहे. पण कसं असतं ना, आपला जो भर असतो तो कृतिशील साधनांवर खूप जास्त असतो. कारण ती आपल्याला आवडते, कारण जबाबदारी फार नसते त्याच्यामध्ये. पण जी चिंतनशील साधना आहे ती संत ग्रंथांचा अभ्यास अशा या ओव्या समजून घ्यायच्या आणि ती ओवी समजावून घेऊन ती प्रक्रिया तशी होतीये की नाही हे आपलं आपण तपासायचं. की तो माझा चिदाभास जो आहे, तो जीव आहे, तो अंतर्मुख होतोय का? तो माझ्या मूळच्या स्वरूपाकडे वळतोय का? जर वळत नसेल, तर मला काय करायला पाहिजे? अजून काय कमी पडतंय? हा सगळा विचार जो आहे, हा विचार करावा लागतो आणि तिथे जबाबदारी असते. म्हणून बघा 24 तासातले झोपेचे 6 तास जर सोडले, तर 18 तास ही कंटिन्युअस प्रोसेस आहे साधनेची जी आहे ती. असं 18 तास जेव्हा संत संगतीमध्ये म्हणजे सतत आता संत संगती संतांचा विचार आपल्या जवळच असतात. फक्त सन्निधाची असावा विचार असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा ते विचार आपल्याला त्यावेळेला आठवायचे आहेत. आणि ते आठवले की त्याप्रमाणे साधना माझ्याकडून होतीये की नाही हे आपलं तपासायचं आहे. म्हणून असं विचारांनी मन शांत होत राहतं. आणि जेव्हा अशी साधना होते दिवसभराची आणि जेव्हा आपण
ब्राह्ममुहूर्तावरती किंवा एका शांत वेळेला जेव्हा आपण ध्यानाला बसू तेव्हा बुद्धी शांत होते. कारण त्या बुद्धीला आता बाकीची व्यवधानं राहिलेली नाहीयेत. ती शास्त्र विचारांनी, संत विचारांनी ती शांत झालेली आहे. आणि जेव्हा बुद्धी निवृत्त होते म्हणजे तिला विचार करायला काहीच शिल्लक राहत नाही. आता फक्त सोहम एवढाच विचार तिथे शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे. आणि एक क्षण असा येतो की बुद्धी निवृत्त होऊन जाते आणि बुद्धी निवृत्त झाल्यामुळे बुद्धीत फाकलेला तो चिदाभास आहे. ज्याला आपण प्रकाश म्हटलं, प्रतिबिंब म्हटलं, चिदाभास म्हटलं. आता बुद्धी जर निवृत्त झाली, आता बुद्धी सापेक्षतेने त्याला काय म्हटलं, आत्म्याच्या प्रकाशाला आपण चिदाभास म्हटलेलं आहे. पण जर बुद्धीच निवृत्त झाली तर तो जाईल कुठे? तर तो आत्मरूप होऊन जातो. तिथं स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. तो म्हणतो तर माझं स्वरूप काय आहे तर माझं मूळचं स्वरूप जे ते आनंद रूप आहे. मीच आत्मरूप आहे. आणि तो चिदाभास मागे वळून बघतो. बघा अशी ज्ञानदेवांची अशीच ओवी आहे. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण आपण या ते देखे, देखत के ओळखे, म्हणे ते तत्व मी. तो चिदाभास मागे वळून बघतो कारण त्याला पुढे आता काही शिल्लकच राहिलं नाही विचार करायला. त्याचं मन, बुद्धी, अंतःकरण नावाचा घटक शांत होऊन गेलेला आहे. आणि तो म्हणतो तर मी कुठे जाऊ? कारण बाहेरची धाव पूर्णपणे थांबलेली आहे. मग तो मागे वळून बघतो आणि तो म्हणतो अरे हे तर माझं स्वरूप आहे. आणि तो त्या स्वरूपाशी काय होतो तर एकरूप होतो. आता एकरूप होतो म्हणजे काही प्रक्रिया घडावी लागते का हो तिथे? अशी काही वेगळी प्रक्रिया घडावी लागत नाही की एकमेकांना भेटलेत असं नाहीये. ज्या क्षणी बुद्धी निवृत्त होते त्या क्षणी तिथे तो चिदाभास आत्मरूप होऊन तिथे आनंदाची अनुभूती येऊन जाते. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे की ज्ञान होणं. अरे मी जीव नसून मी कोण आहे तर आनंद रूप आत्मा आहे. म्हणून ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. जो साधक आहे त्यांनी साधन करून जे ध्येय साध्य आहे ते परब्रह्म तत्व आहे ते त्याचं मूळचं स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. तूच तुला बघ तुझं स्वरूप काय आहे तर तू ब्रह्म आहे. आणि ब्रह्म हेच देवाचं मुख्य स्वरूप आहे ज्याला खरा देव असं समर्थ म्हणतात. मग आता ध्यानकाळी जेव्हा जीव आत्मरूप होतो त्यांनी त्याचं स्वरूप बघितलं तर त्याच्याशी काय झाला तर एकरूप झाला. मग आता तेव्हा जीव नष्ट होतो का तर नाही होत. तर जीवभाव नष्ट होतो आणि ध्यानकाळी मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येऊन जाते. तेव्हा तिथे मी म्हणून कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय तत्व कसं आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव पूर्णपणे संपलेली असते, नेणीव पण पूर्णपणे संपलेली असते. म्हणजे मला अनुभव आला असं सांगायला सुद्धा शिल्लक तिथे कोणी राहिलेलं नसतं. मग ध्यानाचं रूपांतर समाधीमध्ये होऊन जातं आणि समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर फरक काय होतो हो? तर पूर्वी जे देहादी जगत मला सत्य वाटत होतं आणि सत्य वाटत असल्यामुळे जे जगताकडून मला तडाखे सुखदुःखांचे मिळत होते, मग आता काय निश्चय झालाय? हे संपूर्ण कसं आहे तर हे मिथ्या आहे असा बुद्धीचा समाधी काळात म्हणजे तो चिदाभास जेव्हा त्या तत्वाशी एकरूप होऊन जातो तेव्हा त्या काळात बुद्धीचा मिथ्यत्वाचा निश्चय होऊन जातो की हे देहादी जगत नसताना सुद्धा मी आहे. मी म्हणजे कुठला तर आत्मरूप मी आहे. आणि समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर हे देहादी जगत संपूर्ण मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय होऊन जातो. आणि मग बाधितानुवृत्तीने या जगामध्ये देहाचं प्रारब्ध असेपर्यंत तो जीवनमुक्त जो आहे त्या जीवनमुक्ताचा व्यवहार सुरू असतो. त्याला बाध समाधी असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे सगळं जगत दिसत असताना सुद्धा हे सगळं मिथ्या आहे असा त्याच्या पक्का बुद्धीचा निश्चय झालेला असतो. पण तो चिदाभास आत्मरूप होऊन जातो त्याला त्याचं स्वरूप जे आहे सत्य स्वरूप जे आहे ते काय होतं तर ते लक्षात येतं की माझा मूळचा मी आत्मस्वरूप असल्यामुळे हा जाईल तर काय जाईल? हा जीव जाईल. आता जीव आलाय म्हटल्यानंतर त्याला जाणं काय आहे तर जाणं भागच आहे. कारण जे ह्या मायारूपी जगतामध्ये निर्माण होतं ते काही काळ टिकतं आणि जातं. हा काय आहे तर याचा इथला नियमच आहे. समर्थ म्हणतात अवतार तितुके संपले. देवांचे अवतार सुद्धा या भूतलावरती टिकलेले नाहीयेत. म्हणून एकच सत्य तत्व आहे की जेव्हा चिदाभास आत्मरूप होतो तेव्हा तो आत्मा मी आहे आणि त्या
आत्मस्थितीमध्येच सगळ्या संतांचा, जीवनमुक्तांचा, सद्गुरूंचा हा जो आहे तो देहाचं प्रारब्ध असेपर्यंत या जगतामध्ये व्यवहार सुरू असतो. आणि अशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून अशा संत ग्रंथांमध्ये ओव्या आलेल्या असतात आणि त्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या सोडवाव्या लागतात. संत संगतीमध्ये शास्त्र विचारांनी ज्या आहेत त्या ओव्या सोडवल्या की मला नक्की काय व्हायचं आहे, परमार्थ म्हणजे मला नक्की काय करायचं आहे, जे परमार्थ सिद्ध होतो म्हणजे काय सिद्ध होतो, या सगळ्या स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना आपल्याला असल्या म्हणजे आपला परमार्थ जो आहे तो इकडे तिकडे काय आपण म्हणू की खूप फाफट पसारा झालेला असतो, तो एकदम काय होऊन जातो तर नेटका आणि नेमका होऊन जातो. आणि अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा समर्थ म्हणतात, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, तुटली मनातली शंका जन्म मृत्यूची. आता काय आहे, तो जीव जो आहे तो त्याची वेळ झाली की तो जाणार आहे, कारण जीवभाव संपून गेलाय. त्यामुळे त्याला तर मला काय येईल, तर तो गेला तरी त्याला आनंदाने मला आता काय करता येईल, तर बाय बाय करता येईल. मृत्यूचं रडगाणं होत नाही. मृत्यूचा काय होतो तर उत्सव होऊन जातो. संत भगवंताला म्हणतात, तू नेऊन नेऊन काय नेशील, तर तू हा पंचमहाभूतांचा देह घेऊन जाशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. याला म्हणतात अद्वैत. आपला विषय कुठे सुरू झाला होता, सत्य तत्व एकच आहे. म्हणून साधक जीवाने साधन करून साध्याशी एकरूप व्हायचं म्हणजे चिदाभासाने त्या सत्य तत्वाशी एकरूप होणं, याला समर्थ म्हणतात पहावे आपणासी आपण, तू तुझं काय तर मूळ स्वरूप बघ. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मुख्य देवाला ओळखणं हेच ज्ञान आहे, असं पुढे 4-5 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. या नाव ज्ञान, या नाव ज्ञान, या नाव ज्ञान. आता हा मुख्य देव जो आहे तो ओळखण्यासाठी, तो अनुभवण्यासाठी कसा विचार करायचा, ते तत्व कसं आहे, याचं अजून जास्त स्पष्टीकरण समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. आता हा मुख्य देव जो आहे, आता ब्रह्म हेच देवाचं काय तर मुख्य स्वरूप आहे. मग तो कसा आहे, तो त्रिकालाबाधित म्हणजे सत्य आहे, त्याला तुम्ही ओळखा. आणि तो नित्य आहे, आणि हा नित्या व्यतिरिक्त जे सगळं जे भासतंय ते अनित्य आहे, असा निश्चय बुद्धीचा होणं, यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. मुख्य देवास जाणावे. आता मुख्य देव जो आहे तो कसा आहे, त्याला कूटस्थ चैतन्य असं पण म्हणतात बघा. आता आत्मा म्हणजे कूटस्थ चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. पण काही काही संकल्पना थोड्या स्पष्ट कराव्या लागतात. तशी कूटस्थ चैतन्य ही संकल्पना थोडी स्पष्ट करूयात. कारण हा कूटस्थ चैतन्य हा शब्द जो आहे तो बरेच वेळेला येतो. आता कूटस्थ म्हणजे ऐरण. आता आपण सोनाराकडे ऐरण बघितलेली असते. सोनारच्या दुकानात जर आपण गेलो तर तो सोनार त्या ऐरणीवरती असे घाव घालून दागिने घडवत असतो. आता त्या सोनाराने ऐरणीवर कितीही दागिने घडवले तरी ऐरणीमध्ये काही फरक पडतो का हो? काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे अलिप्त असलेला, निर्विकार असलेला, असंग असलेला हा जो आत्मा आहे, आता कूट म्हणजे मिथ्या. मग अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने जो राहतो तो आत्मा, म्हणून त्याला कूटस्थ असं एक नाव आहे. आता जीवापणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, पाप पुण्य, सुख दुःख हे बुद्धीसह असलेल्या चिदाभासाचे आहेत. आता हे अजिबात विसरायचं नाही. चिदाभास कसा असतो, बुद्धिस्थ चिदाभास असं त्याला नाव आहे. तो बुद्धीसहच असतो, बुद्धी सापेक्षतेने चिदाभास असतो. म्हणून जीवपणाचे सगळे जे धर्म आहेत ते बुद्धिस्थ चिदाभासाचे आहेत, ते कूटस्थ चैतन्याचे नाहीत. म्हणून बुद्धीसह जो चिदाभास आहे तो जीवात्मा, आणि तो बुद्धीसह जो चिदाभास आहे ज्याला जीवात्मा म्हणतात, म्हणजे जीवरूपाने मी आहे, म्हणजे आपण सगळेजण आहोत. त्या प्रत्येकाला काय आहे तर अहंकाराची जाणीव आहे, म्हणजे मी आहे. आता जो अहंकार जो आहे बघा, शास्त्र असं सांगतं की जेव्हा भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली तेव्हा एकोहम बहुस्याम असा संकल्प झाला आणि तिथेच पहिला अहंकार निर्माण झाला आणि हे सगळं जगत निर्माण झालं. आता त्या अहंकारामध्ये आपण पण काय झालेलो आहोत तर निर्माण झालेलो आहोत. त्यामुळे आपल्याला पण एक काय आहे तर एक सामान्य अहंकार असतोच प्रत्येकामध्ये, मी आहे ही जाणीव प्रत्येकामध्ये आहे की नाही? कोणालाही जाणीव नाहीये का? जाणीव नसेल तर
काय होईल? आपण काय घोषित केले जाऊ? पण प्रत्येकामध्ये काय आहे तर मी आहे ही सामान्य जाणीव आहे. त्याला सामान्य अहंकार असं शास्त्र म्हणतं. पण ही सामान्य अहंकार जेव्हा विशेष होतो, म्हणजे मी आहे म्हणून होत आहे. मी नसेल तर होणार नाही. हे सगळे कोण आहेत तर मी एवढं ह्याच्यामध्ये काय काय संसारामध्ये कमावलेलं आहे. मला पत्नी आहे, पुत्र आहेत. ते अतिशय कसे आहेत तर आता आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की त्याचं जे वर्णन असतं ते. हा जो अहंकार आहे, हा अहंकार फुटतो. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, "अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा." आणि हा जो विस्तारलेला अहंकार आहे, त्याला शास्त्र म्हणतं हा भ्रामक अहंकार जो आहे, तो हा सातत्याने वाढत जातो. आणि हा भ्रामक अहंकार अनित्य आहे. आणि असा अनित्य भ्रामक अहंकार बाजूला सारल्याशिवाय नित्य आत्मा मी आहे असा अनुभव येणार नाही. आणि हा भ्रामक अहंकार बाजूला सारून नित्य आत्मा मी आहे हा अनुभव घेण्याला ज्ञान म्हणतात. तेव्हा तेच समर्थ म्हणतात, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. पुढे समर्थ म्हणतात की जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक बोसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. आता इथे अर्थ जो आहे ओवीचा आपल्या समोर की ज्या तत्वामध्ये पंचभौतिक दृश्यसृष्टीचा बाध होऊन द्वैताचा मागमूसही राहत नाही, त्या तत्वाच्या अनुभवाला ज्ञान असं म्हणतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की द्वैत हे जे आहे हे संपूर्ण विचारांनी आपल्याला काय करावं लागतं तर बाजूला सारावं लागतं. आणि त्या विचाराची पद्धत जी आहे ती संतांनी आणि शास्त्रांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे. फक्त तो विचार जो आहे तो विचार साधकाला करावा लागतो. आणि विचारांनीच ब्रह्मानुभव येऊन जातो. बघा, जेथे दृश्य प्रकृती सरे, ज्या तत्वामध्ये पंचभौतिक दृश्यसृष्टीचा काय होतो तर बाध होतो, म्हणजे द्वैत पूर्णपणे संपून जातं. आणि असा जो अद्वैताचा अनुभव आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. आता दृश्य हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला काय वाटतं हो? की डोळ्यांनी जे दिसतं, आता माझ्या डोळ्यांनी काय दिसतंय, मला समोर मोबाईल ठेवलाय, नंतर आता हे रूम मधले जे सगळे पदार्थ आहेत ते मला डोळ्यांनी अगदी स्पष्टपणे काय तर दिसतात. आता डोळ्यांनी दिसतं तेच फक्त दृश्य असतं का? तर शास्त्र सांगतं की जे दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं, हे सगळं दृश्यामध्ये मोडतं. बघा, एखाद्या अंतःकरणामध्ये वृत्ती जर उठली, कुठलीही वृत्ती असेल विचारांची, ते सुद्धा काय आहे तर दृश्यच आहे. मनाला कळतं की नाही आपल्याला? नंतर स्पर्शाने पण आपल्याला काही जाणीवा होतात की नाही? आणि त्या वेगळेपणाने होतात की नाही? आणि म्हणून त्याला काय शास्त्र म्हणतं तर दृश्य असं म्हणतं. आता हे जे अंतःकरण नावाचा जो घटक आहे, तो पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून हे अंतःकरण तयार झालेलं आहे. आता पंचमहाभूत अचेतन जड आहेत. नंतर सत्वगुण जो आहे 2-3 गुणांमधला तोही अचेतन जड आहे. आता त्याला चेतनत्व कशामुळे आलेलं आहे? तर चिदाभासामुळे. म्हणजे जीव चैतन्यामुळे त्याला चेतनत्व आलेलं आहे. पण आता हा जो जीव आहे तो काय करतो, या अचेतनालाच काय म्हणतो तर माझं म्हणायला लागतो. मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, आणि अशा कल्पनेने संपूर्ण आयुष्य तो जगतो. समर्थ म्हणतात परत, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी. आणि पुढे म्हणतात कल्पना द्वैताची माता, जिथे कल्पना आहे तिथे द्वैत निर्माण होतं. आणि म्हणून समर्थ इथे या ओवीमध्ये म्हणतात की अहंकार रूपी द्वैत निवारण करणं म्हणजे ज्ञान आहे. जे मन सतत कल्पना करतंय त्याला आवरायला शिकलं पाहिजे. कारण कल्पना कशी आहे परत भ्रमात्मक आहे, भासमान आहे. आणि कितीही कल्पना केली, ती मनोराज्य आपण ज्याला म्हणतो, ती मनोराज्य केली तरी ती पूर्ण होणं किंवा न होणं हे संपूर्णपणे प्रारब्धाच्या अधीन आहे. मग आता असं विचारांनी बघा, एकाच समासामध्ये आपण एवढा सगळा विचार करू शकत नाही. याचं पुढे स्पष्टीकरण जे आहे ते पुढे पुढे ग्रंथामध्ये जसे जसे विचार येतील त्याप्रमाणे याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येणार आहे. पण आत्ता आपण एक लक्षात ठेवायचं की द्वैत इथे जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा मन हे जे कल्पना करतं आणि या द्वैताच्या प्रपंच जो सगळा जो मांडतोय की नाही हा, तर तो हळूहळू द्वैत जे आहे ते द्वैत कमी काय करत आणायचं. आणि हळूहळू अनुसंधान ज्याला आपण म्हणतो की आत्मानुसंधान म्हणा, नामानुसंधान म्हणा, सतत त्या मनाला काय आहे तर
बांधून ठेवायचं. म्हणून अहंकार रूपी द्वैत म्हणजे हे जे आपण वाढवलेलं द्वैत जो आहे, जो प्रपंच आहे, त्याचं निवारण करणं म्हणजे ज्ञान. पुढे समर्थ म्हणतात, मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. आता हा अनुभव आणि ते तत्व जे आहे ते मन बुद्धीच्या आवाक्यात येत नाही आणि तर्काचा सूक्ष्मपणा उपयोगी पडत नाही. परावणीला सुद्धा ते अधिष्ठान आहे. त्यालाच काय म्हणावं तर ज्ञान असं म्हणावं. आता हा जो आत्मानुभव आहे, ज्याला आपण खरा देव म्हटलाय, ज्याला ब्रह्मतत्व आपण म्हणतो, हे मन आणि बुद्धीच्या आवाक्यात येत नाही. त्याचं तर्काने ज्ञान होत नाही. परावाणीला सुद्धा आता 4 वाणी आहेत: वैखरी, मध्यमा, पश्चांती आणि परा, ज्याला आपण ब्रह्मवाणी म्हणतो. तिला सुद्धा एक स्फुरण जे आहे ते कुणाच्या अधिष्ठानावरती होतं, तर ते परब्रह्माच्या अधिष्ठानावरती त्या परावाणीला सुद्धा स्फुरण होतं. म्हणजे तिची तिथून जो उगम जो आहे परावाणीचा, त्याला सुद्धा अधिष्ठान कुणाचं आहे तर त्या परब्रह्म तत्वाचं आहे. बघा, आता खरा देव जो आहे मनबुद्धीच्या आवाक्यात का येत नाही? केनोपनिषद म्हणतं, ज्याला मनाने जाणता येत नाही, पण त्याच्या सत्तेवर मनाचं ज्ञान होतं, असं जे ब्रह्मतत्व आहे ते तू जाण. बघा, ब्रह्मतत्व अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती मन काय करतं? कार्यरत असतं. मग आता ज्याच्या अधिष्ठानावरती मनाला मन पण आहे, त्या मनाला अनुभव येईल का हो? त्या अधिष्ठानाचा तर शक्यच नाहीये. आपल्या समोर केनोपनिषदामधला मंत्र आहे, यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदैव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. ज्याला मनाने जाणता येत नाही, पण ज्याच्या सत्तेने मनाचं ज्ञान होतं, ते ब्रह्म तू जाण, असं श्री गुरु काय म्हणतात तर शिष्याला म्हणतात. मग आता हे मन जे आहे, त्या मनाला मनपणाच त्या ब्रह्मतत्वामुळे आहे आणि ते मन बाहेर धावतंय. मग त्या मनाचा मनपणा संपवण्यासाठी किंवा मनाला शांत करण्यासाठी मनाचे श्लोक आहेत. आणि म्हणून मन शांत झाल्याशिवाय म्हणजे मनाचं मनपण संपल्याशिवाय त्या तत्वाचा अनुभव येणार नाही. पुढे बुद्धी म्हटलंय, मनबुद्धी अगोचर. आता कठोपनिषदामधला एक इथे मंत्र आलेला आहे. असं म्हटलंय की तम दुर्दशम गुढमनु प्रविष्ठम गुहाहितम गवरेष्टम पुराणम. असं कठोपनिषद म्हणतं की हा आत्मा जाणण्यास अत्यंत कठीण आहे. कारण का तर तो मायेमध्ये लपलेला आहे. तो बुद्धीमध्ये व्यापून राहिलेला संसाररूप घनदाट अरण्यात जणू वस्तीला आलेला आणि सनातन असा तो आहे. बघा, हे गुह्य तत्व आहे. का गुह्य होतं हो इतकं आपल्याला? कारण का तर जे धडधडी डोळ्यांनी आपल्याला दिसतंय त्याला नाही म्हणायचं, आणि जे सतत आहे असं संतांच्या अनुभूतीमध्ये आहे त्याचा आपल्याला अजिबातच अनुभव नाहीये. कारण का तर आपलं सगळं जीवन जे आहे ते कशामध्ये सुरू आहे? पंचमहाभूतांच्या जगतामध्ये सुरू आहे, या मायेमध्ये सुरू आहे. कारण जे जे येतं काही काळ टिकतं आणि कालांतराने नाहीसं होतं. बघा, प्रत्येक गोष्ट आहे माझ्या देहासह. विचार करा सूक्ष्मतेने. माझ्या देहासकट सगळ्या गोष्टी काय आहेत तर त्या नाशिवंत आहेत, त्या नाहीशा होणार आहेत, त्या अनात्म आहेत. मग एकच सत्य तत्व आहे. त्या सत्य तत्वाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपली अंतःकरण वृत्ती, आता व्यवहार ह्याच्यामध्येच होणार आहे. कशामध्ये? या देहादी प्रपंचामध्ये म्हणजे अनात्ममध्येच व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार होणार आहे. पण व्यवहार करत असताना आपली अंतःकरण वृत्ती सातत्याने संतांवर श्रद्धा ठेवून, श्री गुरूंवर श्रद्धा ठेवून, शास्त्रावर श्रद्धा ठेवून, अखंड नामाने त्याच्याशी जोडून ठेवणं किंवा आत्मविचाराने त्याची जोडून ठेवणं, ही साधकाची काय आहे तर साधना आहे. आता त्या गूढ तत्वाचा अंदाज येईपर्यंत सातत्याने काय करायचे आहे तर ही साधना अशी साधकाला करावी लागते. तर आता मन काय करतं? संकल्प करतं. आत्म्याचा संकल्प करता येतो का? जी गोष्ट माहितीये तिचा संकल्प करता येतो. मग ज्याच्या अधिष्ठानावरती मनाला ज्ञान होतं, मग मनाला त्याचा संकल्प कसा करता येईल? बुद्धी पण त्याच्या अधिष्ठानावरती आहे, त्यामुळे बुद्धीला आत्मा कळणारच नाही. एक छान वाक्य आहे की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. बघा, ऐकायला एकदम विरुद्ध वाटतं, पण कितीही विरुद्ध वाटलं तरी मांडणी अगदी शास्त्रकारांनी बरोबर केलेली आहे. आता बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. आता बुद्धीला ज्ञान कोणाचं होतं? बुद्धीला परोक्ष ज्ञान होतं. ते सुद्धा आपल्या बुद्धीनुसारी नाही, तर संत बुद्धी, शास्त्र बुद्धी आणि श्रीगुरूंच्या बुद्धीने समजावून घ्यायचं. हे सगळं जे
ज्ञान जे आहे ते. डॉक्टर काकांचं एक खूप छान वाक्य आहे. डॉक्टर काका म्हणतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून कधीही साधकाने परमार्थ करू नये. तर संत बुद्धी, शास्त्र बुद्धी आणि श्रीगुरूंच्या बुद्धीनुसार परमार्थ करावा. म्हणजे बुद्धीला परोक्ष ज्ञान बुद्धीनेच करून घ्यायचंय. पण ध्यानकाळी बुद्धी ही लीनच व्हावी लागते. म्हणजे अंतःकरण, आता बुद्धी जरी मी म्हटलं तरी तिथे मन आलं, चित्त आलं, अहंकार आला. नुसतं मनाचा जरी उल्लेख केला तिथे बुद्धी आली, चित्त आलं, अहंकार आला. नुसतं चित्त जरी म्हटलं तरी बुद्धी पण आली, मन पण आलं, अहंकार पण आला. म्हणजे एकाचा जरी उल्लेख केला तरी संपूर्ण अंतःकरणाचा तिथे उल्लेख केलेला असतो. त्यामुळे ही बुद्धी जी आहे म्हणजे अंतःकरण जे आहे हे ध्यानकाळी लीनच व्हावं लागतं. आणि जेव्हा ते संपूर्ण लीन होतं तेव्हाच तिथे काय आहे तर आत्मानुभव येऊन जातो. म्हणून मन आणि बुद्धी, म्हणून मनबुद्धी अगोचर असं इथे म्हटलंय. न चले तर्काचा विचार. इथे तर्क जो सूक्ष्म सूक्ष्म तर्क जो आहे तो तर्क सुद्धा इथे चालत नाही. कारण ब्रह्मासंबंधी जेव्हा तर्क केला जातो तेव्हा त्याला पूर्व पक्ष ठरतो. आता पूर्व पक्ष, उत्तर पक्ष हे थोडे पुढे समासामध्ये येणार आहे तेव्हा आपण त्याचा विचार करूयात. आणि परत पूर्व पक्षाचं खंडन कोणी केलेलं असतं तर दुसऱ्या ज्या उत्तर पक्षाने आहे ते खंडन केलेलं असतं. परत त्याचं खंडन तिसरा पक्ष करतो आणि नुसत्या तर्कावरती तर्क केले जातात. पण कितीही तर्क केले तरी ब्रह्माचं ज्ञान होत नाही. म्हणून न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर. आता परावाणीचं अस्तित्व ज्याच्या सत्तेवरती आहे त्या आत्म्याचं ज्ञान हेच ज्ञान होय. म्हणजे परावाणी सुद्धा जी आहे ती कशी आहे, तिचं अधिष्ठान जे आहे. म्हणून 4 वाणी मौनाव्या लागतात. तिथे काय व्हावं लागतं, त्यांचं मौन व्हावं लागतं. म्हणजे त्या तिथे लीन व्हाव्या लागतात. म्हणून अशा प्रकारे मन, बुद्धी, तर्क, परावाणी जिथे थांबतात त्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे ज्ञान होय. असं इथे समर्थ म्हणतात. बघा 4थ्या ओवीमध्ये म्हणजे दुसरी, तिसरी आणि चौथी या नाव ज्ञान, या नाव ज्ञान, या नाव ज्ञान असं समर्थांनी सांगितलंय. आपण आज ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, याचं संपूर्ण स्पष्टीकरण केलं. आणि 3 ओव्यांमध्ये ज्ञान कशाला म्हणायचं हे बघितलं. आता पुढचा जो समास आहे त्याच्यामध्ये आपण ग्रुप करून त्यानुसार पुढच्या सत्रामध्ये तो पूर्ण करायचा प्रयत्न करूयात. आज इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.